आणि त्याच्या सोबतीला जर पाहायला गेलं तर अक्षय, हे दोन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. साहिल पिके या टीम कडून येत आहेत. गोलंदाज तयार पहिला चेंडू टाकण्यासाठी. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. लेग लान्स केलं होतं, बॉलला पाठवलंय लॉंग लेग रिजन मध्ये. एका टप्प्यावरती बॉल सीमारेषा पार. वेलकम टू दी ग्राउंड. फलंदाजाने हा ठोकलाय. खणखणीत 4. पहिल्या चेंडूवरती फक्त दिशा दाखवण्यात आली आहे. बॉलला फेकून दिलंय एका टप्प्यावरती लॉंग लेग रिजन मधून सीमारेषा पलीकडे चौकारासाठी. पहिला चेंडू जर पाहिला चांगला होता, परंतु फलंदाजी त्यापेक्षाही चांगली होती. नजाकत जी मात्र या फटक्यामध्ये आपण पाहिली आणि त्यानंतर मात्र 4 धावा टीमच्या अकाउंट मध्ये या फटक्याने दिल्या. धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळेल जी मात्र जाऊन पोहोचली आहे 4 या आकड्यावरती. षटक क्रमांक मार्गस्थ जो मात्र पहिलं 38 सर्कल बाहेर 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. इथे रिव्हर्स अटेम्प्ट केलं गेलंय. फिल्डर होते त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक 2 चौकार जे मात्र फलंदाज योगेशच्या पॅट मधून येत आहेत. बॅक टू बॅक 2 चौकार आपण पाहू शकतो फलंदाज योगेशच्या बॅट मधून येत आहेत. अशाच प्रकारची बॅटिंगची अपेक्षा जी मात्र मागच्या काही सामन्यांमध्ये होती. मागच्या मॅच मध्ये पाहिलं तर चांगली अशी बॅटिंग केली होती. इनिंग अंती कुठेतरी डाव जो मात्र फसत होता योगेशचा, परंतु या मॅच मध्ये बॅक टू बॅक 2 चौकार आपल्याला पाहायला मिळतात. चांगली अशी बॅटिंग मैदानाच्या आत. यावेळेस पुन्हा एकदा दिशा दाखवायचा प्रयत्न. फिल्डर होते शॉर्ट फाईन क्षेत्रामध्ये त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. मिळती नशिबाची साथ आणि चेंडू सीमा पार. हॅट्रिक ऑफ 4 जी मात्र कंप्लीट होत असताना योगेशच्या पॅट मधून. अप्रतिम बॅटिंग जी मात्र आपण पाहू शकतो योगेशच्या माध्यमातून. त्याची बॅट जी मात्र आता तापली आणि तिचा तडाखा जो मात्र गणराज 11 या संघाला बसत असताना आपण पाहतोय. चांगली बॅटिंग पाहायला मिळतीये. बॉल तयार आहे पुन्हा एकदा. यावेळेस पुन्हा एकदा अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. सलग बॅक टू बॅक 4 चौकार फलंदाज योगेशच्या पॅट मधून येत आहेत. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते. बॅक टू बॅक 4 चौकार जे मात्र आपण पाहतोय योगेश पवार च्या पॅट मधून येत आहेत. अप्रतिम बॅटिंग, इम्प्रेसिव्ह बॅटिंग जी मात्र होत असताना आपण पाहतोय. 38 सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. लॉंग ऑफ आणि बॅकवर्ड पॉइंट मध्ये असतील. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न. बॅटची एज लागते. फाईन लेग मधला क्षेत्ररक्षकाने हाताचा पिसरा फुलवला होता आणि सांगत असताना फ्लाय इन टू दी एअर अँड ड्रॉप इन टू दी फिंगर. अशा स्थितीमध्ये ईट का जवाब पत्थर से टीट फॉर टॅट.